मलप्रवृत्ती दरम्यान रक्तस्राव होतोय, दुखतंय किंवा गुदभागावर सूज आलेली असेल तर तुम्हाला मूळव्याधीची लक्षणं असू शकतात. नमस्कार, मी डॉक्टर नमिता, कन्सल्टिंग फिजिशियन ॲट हीलिंग हँड्स क्लिनिक. आज आपण पाईल्स म्हणजेच मूळव्याध याची लक्षणं व त्यावर सुरुवातीला आपण काय उपचार करू शकतो हे बघूया. सर्वात आधीचं लक्षण म्हणजे मलप्रवृत्ती दरम्यान किंवा त्यानंतर रक्तस्राव होणे. यासाठी आपण पायलोटॅब या गोळ्या तयार केल्या आहेत. याने रक्तस्राव व सूज कमी होण्यास मदत होते. हे एक प्लांट बेस्ड मेडिसिन आहे, त्यामुळे हे प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा कम्प्लिटली सेफ आहे. मूळव्याध असताना दुसरी लक्षणं जाणवणं म्हणजे त्या ठिकाणी दुखणे, खाज येणे, जळजळ होणे. यासाठी आपण एक प्लांट बेस्डच स्प्रे स्वरूपात पायलो स्प्रे नावाचं औषध निर्माण केलं आहे. हे रुग्णांना वापरायला अतिशय सोपं आहे. स्प्रे स्वरूपाचं औषध आहे. जसं आपण नॉर्मली डीओज वापरतो तसंच 5 to 6 सेंटीमीटर अंतरावरून मोशनला जायच्या आधी आणि त्यानंतर, तसंच रात्री झोपताना एकदा तुम्ही 2 ते 3 वेळा हे पफ करून यूज करू शकता. जर पोट साफ करताना त्रास होत असेल किंवा मलप्रवृत्ती कडक होत असेल, त्यासाठी आपण एक सौम्य रेचक टॅब स्वरूपात निर्माण केलेलं आहे. टॅब तुम्ही 1 किंवा 2 गोळ्या रात्री झोपताना पाण्याबरोबर घेऊ शकता. हे सुद्धा प्लांट बेस्ड असल्यामुळे प्रेग्नन्सी तसंच ओल्ड एजमध्ये अत्यंत सेफ आहे. हीलिंग हँड्स क्लिनिकमध्ये जेव्हा रुग्ण मूळव्याधाच्या इनिशियल स्टेजेसमध्ये येतात तेव्हा आम्ही त्यांना पायलो किट सजेस्ट करतो. यामध्ये कॉन्स्टिटॅब, पायलोटॅब आणि पायलो स्प्रे यांचा समावेश आहे. ही तिन्ही औषधं तुम्ही एकत्र घेऊ शकता. जर तुम्हाला ही लक्षणे दिसत असतील तर तुम्ही पायलो किट नक्की वापरून बघू शकता. पायलो किट मागवण्यासाठी तुम्ही हीलिंग हँड्सच्या कोणत्याही ब्रांचमध्ये तुम्हाला हे अवेलेबल आहे. हीलिंग हँड्सची भारतभरात 35 ब्रांचेस आहेत. तसेच आमच्या वेबसाईटवरती व myhealinghands.in वरती हे अवेलेबल आहे. थँक्यू.